श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 40. मित्रांनो, श्री गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा अध्याय शेवटपर्यंत ऐका. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री स्वामी समर्थ. या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत शुष्क काष्टाला पालवी फुटली, शिवभक्त शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना एक अपूर्व घटना घडली. भार्गव गोत्राचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते. त्यांचे नाव नरहरी. त्यांना कुष्ठरोग झाला होता. श्री गुरूंची कीर्ती ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी त्यांना वंदन केले आणि कुष्ठरोगामुळे त्यांना किती तिरस्कृत जीवन जगावे लागत आहे ते सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही दीन आर्तांचे मायबाप आहात. माझ्यावर कृपा करा. या व्याधीतून मला मुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन. नरहरींचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली. ते म्हणाले, अहो, तुम्ही पूर्वजन्मी घोर पातके केली आहेत, म्हणूनच तुम्हा कुष्ठरोग झाला आहे. आता मी सांगतो तसे करा. त्यामुळे तुम्ही पापमुक्त व्हाल आणि तुमची व्याधीही बरी होईल. पण हे काम मोठ्या भक्तिभावाने व पूर्ण श्रद्धेने करावे. त्यांनी त्याला होकार दिला. तेव्हा श्री गुरूंनी त्यांना जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे इथेच पडून आहे. ही घेऊन संगमावर जा आणि तिथे भीमा तीरावर संगमनाथांचे जे मंदिर आहे त्याच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा. संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा करा. त्यानंतर पुन्हा स्नान करून संगमावरून 2 कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाला. असे दिवसातून 3 वेळा करायचे आहे. ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल. ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले. श्री गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी ती फांदी घेतली आणि संगमावर गेले. ती फांदी संगमेश्वरांच्या प्रांगणात रोवली. त्यानंतर श्री गुरूंच्या आज्ञेनुसार स्नान, अश्वत्थ पूजन, पुन्हा स्नान व औदुंबराच्या शुष्क फांदीला 2 कळशा पाणी घालणे या गोष्टी त्रिकाल निर्धाराने करू लागले. ते काहीही खात पीत नसत. ही गोष्ट लोकांना कळताच ते त्यांची चेष्टा करू लागले. म्हणाले, अहो, हे तुम्ही काय करत आहात? शुष्क काष्टाला कधी पालवी फुटली आहे का? तुमच्या पापांचे निवारण होऊच शकत नाही. म्हणून श्री गुरूंनी तुम्हाला हा उद्योग लावून दिला आहे. हे परिश्रम व्यर्थ आहेत. यांनी काहीही साध्य होणार नाही. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही काहीही म्हणालात तरी मला गुरुवाक्य प्रमाण आहे. त्यांच्या वचनांना आजपर्यंत कधीही उणेपणा आलेला नाही व पुढेही येणार नाही. म्हणून या काष्टाला पालवी फुटेपर्यंत ही सेवा मी करणार आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांची समजूत घालण्याचा, त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते जराही विचलित झाले नाहीत. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्री गुरूंना नरहरींनी अंगीकारलेल्या
खडतर सेवा व्रताची समस्त हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. श्रद्धेचे सामर्थ्य इतके विलक्षण असते की तिच्या योगे काहीही अलौकिक घडू शकते. मी तुम्हाला स्कंद पुराणातील एक कथा सांगतो. ती वरून काय तो बोध घ्या. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत ऋषीवर्यांना अनेकानेक उद्बोधक प्रसंग सांगून ज्ञानदानाचे कार्य करत होते. एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर बोलताना ते म्हणाले, ऋषीजन हो, संसारातून सुखरूप तरुण जाण्यासाठी गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे. दृढ भावनेने गुरुभक्ती करणाऱ्याला अप्राप्य असे काहीच नसते. म्हणून गुरूंना मनुष्य मानू नये, त्यांचे गुणदोष पाहू नयेत. गुरु हेच परमेश्वर आहेत अशी दृढ निश्चय ठेवून त्यांच्या उपदेशानुसार वागावे. त्यांची अनन्यभावे सेवा भक्ती करणाऱ्यांवर भगवान शंकर नित्य प्रसन्न असतात. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देवता, वैद्य, भविष्यवेता व गुरु यांच्या ठायी जशी भावना असेल तशीच फलप्राप्ती होते. याची साक्ष पटण्यासाठी मी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो, ऐका. पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचे भूपती राज्य करत होते. धनंजय हे त्यांचे पुत्र. एके दिवशी ते राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी निबिड अरण्यात गेले होते. श्वापदांच्या मागे धावताना त्यांची खूपच दमछाक झाली होती, म्हणून ते विश्रांतीसाठी थांबले. त्यांनी भिल्लांना पाणी आणण्यासाठी पाठवले. पाण्याचा शोध घेणाऱ्या त्यांच्यापैकी एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तिथे आले. ते म्हणाले, अरे, हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस? तो म्हणाला, लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते. हे अनायसे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी घेतले आहे. त्याचा भाव पाहून राजपुत्रांना हसू आले. ते म्हणाले, ठीक आहे, तू याची एकाग्र चित्ताने रोज पूजा कर. भिल्ल म्हणाला, लिंगाची पूजा कशी करतात ते मला माहीत नाही. आता तुम्हीच माझे गुरु व्हा. मला लिंगपूजेचा विधी नीट समजावून सांगा. ते म्हणाले, घरी गेल्यावर या लिंगाची स्थापना कर. हे लिंग म्हणजेच भगवान शंकर अशी दृढ श्रद्धा ठेवून तू आपल्या पत्नीसहित याची नित्य पूजा कर. स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्रे व फुले वाहून धूप, दीप, नैवेद्य अर्पण कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच शिवजींचा प्रसाद म्हणून तुम्ही दोघांनी तो भक्षण करा. त्या दिवशी मृगया झाल्यावर भिल्लाने ते शिवलिंग आपल्या घरी नेले आणि पत्नीला म्हणाला, भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत, म्हणूनच हे शिवलिंग सापडले. आता गुरूंच्या उपदेशानुसार याची पूजा करूया. पत्नीनेही त्याला संमती दिली. मग एका शुभदिनी त्यांनी त्या शिवलिंगाची घराजवळच स्थापना केली व त्याची नित्यनेमाने पूजा करू लागले. तो शबर स्मशानात जाऊन रोज नवीन चिताभस्म आणत असे. एके दिवशी चिताभस्म मिळालेच नाही. त्यासाठी तो आसपासच्या 7-8 गावांमध्ये पायपीटही करू आला, पण उपयोग झाला नाही. तो निराशेने पत्नीला म्हणाला, चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार? गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे.
अन्यथा ते व्यर्थच ठरते. तेव्हा शबरी म्हणाली, नाथ, चिंता कसली करता? तुम्हाला चिताभस्मच हवे आहे ना? ते मी देते. तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वरांना अर्पण करा. या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे आणि या समयी हा सत्कार्यासाठी उपयोग पडला तर मला आनंदच आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजेत खंड पडू देऊ नका. ते ऐकून शबराला धक्काच बसला. तो खिन्नपणे म्हणाला, प्रिये, हे तू काय बोलते आहेस? तू सुंदर आहेस, तरुण आहेस आणि अजून अपत्यही पाहिलेली नाहीस. मग मी तुझा कसा घात करू? त्यामुळे स्त्रीहत्येचा दोष घडेल, पुण्याऐवजी पाप लागेल आणि लोक माझी निंदा करतील. शिवजीही माझ्यावर प्रसन्न होणार नाहीत. मी काय करू? पण शबरी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली. मग त्यानेही मन घट्ट केले. तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धडधडत्या अग्नीत ती जळून गेली. त्याने ते भस्म घेतले. त्या दिवशी शिवपूजनात तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्टही त्याच्या लक्षात राहिली नाही. पूजन झाल्यावर तो आपल्या पत्नीला प्रसाद देण्यासाठी हाक मारत असे. रोजच्या सवयीनुसार त्याने तेव्हाही हाक मारली. तशी ती लगबगीने आली आणि प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहताच त्याला मोठे आश्चर्य वाटले. हे स्वप्न आहे की सत्य? त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले, हा काय प्रकार आहे? तू जिवंत कशी? घरही पहिल्यासारखे उभे दिसत आहे. ती म्हणाली, मी काय सांगू? तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली. मला खूप थंडी वाजत होती. तुम्ही प्रसाद नेण्यासाठी हाक मारलीत. ती ऐकून मला जाग आली. त्याने ओळखले, ही सर्व शंभू महादेवांची अद्भुत लीला आहे. तोच काय आश्चर्य! ते महाप्रभू, ते कैलासनाथ त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाले. त्यांना पाहून त्या उभयतांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, धन्य आहे तुमची भक्ती. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. इहलोकी समस्त सुखे भोगून तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. एवढी कथा सांगून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, गुरु वचनांवर प्रगाढ निष्ठा पाहिजे. कारण प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार फलप्राप्ती होत असते. त्यानंतर श्री गुरु संगमावर गेले. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर नरहरींना भेटले. ते शुष्क फांदीला श्रद्धेने पाणी घालत होते. तो त्यांचा मनोभाव पाहून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले. तर काय आश्चर्य! त्या फांदीला तत्काळ पालवी फुटली. ती औदुंबराची लहानसे झाड दिसू लागली. त्याच क्षणी ते ब्राह्मण कुष्ठरोगासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने साष्टांग नमस्कार घातला व त्यांची स्तुती असलेले संस्कृत नमनाष्टक म्हटले. त्यांना करुणा वचनांनी आळवले. श्रीगुरूंनी त्यांना मठात नेले. त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले. त्यांना मंत्रोपदेश केला. त्यांच्या भक्तीचा गौरव करून त्यांना आपल्या शिष्यांमध्ये मानाचे स्थान दिले आणि तुमच्या वंशात वेदशास्त्र संपन्न व गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. त्यांना पत्नीसह गाणगापुरातच वास्तव्य करायला सांगितले व म्हणाले, तुम्हाला 3 पुत्र होतील.
त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा, ते माझी सेवा करतील. ते ऐकून नरहरींना अत्यानंद झाला. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार ते आपल्या पत्नींसह गाणगापुरात येऊन राहिले. त्यांचा उत्तम वंशविस्तार झाला. अशा प्रकारे अध्याय 40 समाप्त झाला आहे. मित्रांनो, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्रातील सगळे अध्याय ऐकणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.